पण बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी 90 दिवसाचं प्रमाणपत्र लागतं आणि ते 90 दिवसाचं प्रमाणपत्र घेण्यासाठी त्या ठिकाणी ग्रामसेवकची सही त्यावर लागते, सही शिक्का त्यावर लागतो। या ठिकाणी सही शिक्का देण्यासाठी ग्रामसेवक जे आहे ते 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर टाळाटाळ करतात, सही देत नाहीत, शिक्के देत नाहीत आणि अशामुळे बांधकाम कामगाराची जे नूतनीकरण असेल, नोंदणी असेल ती या ठिकाणी होत नाही आहे, मंजूर होत नाही आहे। त्यांना ते 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवकची सही शिक्का घेतल्याशिवाय जे ग्रामीण भागात कामगाराची या ठिकाणी जी आहे ती नोंदणी पूर्ण होत नाही आहे। त्यामुळे बरेचसे बांधकाम कामगारांनी मला कमेंट पण केलेली आहे की सर आमची इकडले ग्रामसेवक सही देत नाहीत, त्यामुळे आमची नूतनीकरण होईना झालं आमचं। एखादे बांधकाम कामगार नवीन नोंदणी करायची असेल तर नवीन नोंदणी करण्याकरिता सुद्धा या ठिकाणी ते 90 दिवसाचं प्रमाणपत्र लागतं आहे। त्या ठिकाणी बरेचसे बांधकाम कामगाराची कमेंट आहे की आम्हाला ह्याच्यावर सही शिक्का भेटत नाही आहे। तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, जर त्या बांधकाम कामगारांना या ठिकाणी ते 90 दिवसाचं जे प्रमाणपत्र आहे, 90 दिवसाचं जे प्रमाणपत्र आहे त्याऐवजी स्वयं घोषणापत्र देऊन त्यांची नोंदणी आणि नूतनीकरण झालं तर किती चांगलं होईल नाही का। तर मित्रांनो त्याबद्दल मी सांगणार आहे, हा पण गोष्ट तुम्ही ऐका की बांधकाम कामगारांना स्वयं घोषणापत्रावर या ठिकाणी जे आहे ते त्यांची नोंदणी आणि त्यांचे नूतनीकरण होणार आहे। त्यांना 90 दिवसाच्या प्रमाणपत्राची काही गरज लागणार नाही। ते कशी होणार आहे, कधीपासून सुरू होणार आहे, ही संपूर्ण A to Z माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला आणखीन पण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका, कारण का इथून पुढे बांधकाम कामगाराचे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। कारण की बांधकाम कामगाराचे आपल्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ बनवले आहेत। तर या ठिकाणी बांधकाम कामगारांना लाभ घेण्यासाठी त्यांची नोंदणी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी तुमची नोंदणी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर नोंदणी केली तरच तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी ह्या बांधकाम कामगारांना कल्याणकारी ज्या योजना आहेत त्या कल्याणकारी योजनेचा लाभ घेता येतो, अन्यथा घेता येत नाही आहे। तर या ठिकाणी पहा, बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजना ही भेटते ग्रामीण भागातील लोकांना आणि त्यानंतर बांधकाम कामगारांना या ठिकाणी भरपूर योजना दिलेल्या आहेत, ह्या योजनेचा लाभ घेता येतो। तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की बांधकाम कामगारांनी नोंदणी किंवा नूतनीकरण करताना त्यांना स्वयं घोषणापत्र जर लागत असेल तर काय अडचण नाही आहे। या ठिकाणी त्यांना 90 दिवसाचं प्रमाणपत्र घेण्यासाठी भरपूर अडचण येते, भरपूर या ठिकाणी सही भेटत नाही ग्रामसेवकची, भरपूर अडचण येतात। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी स्वयं घोषणापत्र जमते का। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आपले कामगार मंत्री आकाश फोंडकर यांनी ही थोडक्यात माहिती दिली आहे, तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता। त्याच्या घोषणापत्राबद्दल, स्वयं घोषणापत्राबद्दल, तर त्यामध्ये आपल्याला मला सांगण्याना हे होईल की बऱ्याच प्रमाणात आपण पाहतोय की योजनांमध्ये डुप्लिकेशन समोर येते आहे आणि हे डुप्लिकेशन समोर येत असल्यामुळे आपल्याला कुठेतरी याची बायोमेट्रिक करून जो खरा कामगार आहे त्याला हा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टीने आपण त्याचे कागदपत्र तपासत असतो। आणि यामध्ये कॉन्ट्रॅक्टरचं जे 90 दिवसांचं सर्टिफिकेट आहे हे आपण मागतो, सोबतच ग्रामसेवक किंवा नगरपालिकेच्या सक्षम अधिकाऱ्याचं पत्र मागत असतो। पण यामध्ये सुद्धा स्वयं घोषणापत्र घेऊन त्यामध्ये ग्रामपंचायतला ही यादी जाहीर करता येईल का, याच्यासमोर ठेवता येईल का, ग्रामसभेसमोर आणि व्हेरीफाय करून देता येईल का, या दृष्टीने आम्ही विचार करतोय आणि त्यावरही आम्ही कारवाई करू। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर आपले कामगार मंत्री यांनी सांगितलेलं आहे की काही काळानंतर या ठिकाणी जे आहे ते बांधकाम कामगारांना ते 90 दिवसाच्या प्रमाणपत्राऐवजी त्यांना स्वयं घोषणापत्र देऊन या ठिकाणी जे आहे ते त्यांना त्यांच्या गावातील ग्रामसभा ठरवून ग्रामपंचायतच्या सभेत त्यांना त्या ठिकाणी जे आहे ती यादी देऊन व्हेरीफाय करून जे आहे ते कामगारांना या ठिकाणी स्वयं घोषणापत्रावर सुद्धा त्यांना या ठिकाणी नोंदणी करता येणार आहे काही काळानंतर। तुम्हाला नक्कीच समजलं असेल की 90 दिवसाचं प्रमाणपत्राऐवजी या ठिकाणी स्वयं घोषणापत्र सुरू होऊ शकते। तर मित्रांनो या ठिकाणी बांधकाम कामगारांना खरोखरच या ठिकाणी बांधकाम कामगारांना भरपूर अडचणी येतात, ते म्हणजे 90 दिवस प्रमाणपत्रासाठीच। आता बऱ्याच बांधकाम कामगाराची या ठिकाणी जी आहे ती 90 दिवसाचं प्रमाणपत्र भेटत नाही म्हणून बऱ्याच बांधकाम कामगाराची या ठिकाणी नूतनीकरण जे आहे झालेलं नाही। तर बांधकाम कामगारांनी जे आहे ते कोणाकोणाचं या ठिकाणी नूतनीकरण झालं नाही त्यांनी नक्कीच या ठिकाणी मला कमेंट करून आपल्या व्हिडिओवरती कमेंट टाकू शकतात की तुमचं जे आहे ते फक्त जे आहे ते मागील वर्षातलं जे 90 दिवसाचं बांधकाम कामगाराचं प्रमाणपत्र आहे त्यामुळे तुमचे नूतनीकरण झालं नाही। ज्यांचे झाले नाहीत त्यांनी नक्कीच या ठिकाणी कमेंट करून तुम्ही सांगू शकतात। ज्यांना नवीन नोंदणी करायची आहे त्यांनी पण या ठिकाणी कमेंट करू शकतात की आम्हाला 90 दिवसाचं प्रमाणपत्राचं ग्रामसेवक देत नाहीत। आता या ठिकाणी बांधकाम कामगारांना भरपूर योजना आहेत, गृहोपयोगी संच या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात। भांडे वाटप आता पाठीमागे झाले काही दिवसापूर्वी, तर भांडे वाटप पण या ठिकाणी जे आहे ते त्यांना नूतनीकरण करण्यासाठी त्यांचं 90 दिवसाचं प्रमाणपत्र भेटत नाही आहे।
तर जे प्रमाणपत्र जे आहे ते प्रमाणपत्र भेटल्यानंतर त्यांना जे आहे त्यांची नोंदणी आहे ती ॲक्टिव्ह होत असते. तर त्यांना जे 90 दिवसाचं प्रमाणपत्र भेटलं नाही त्यांना या ठिकाणी त्यांची नोंदणी होऊ शकणार नाही आणि ते कुठल्याही योजनेचा या ठिकाणी लाभ घेऊ शकत नाही. त्यांची जेव्हा नोंदणी ॲक्टिव्ह असेल तेव्हा जे आहे त्या ठिकाणी त्यांना लाभ घेता येत असतो. तर मित्रांनो, तुम्ही जर नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला तुमची नोंदणी ॲक्टिव्ह झाली की नाही हे कसं चेक करायचं, किंवा तुमची नोंदणीची तारीख म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला नूतनीकरण कधी करायचं आहे हे जर माहीत नसेल, तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही नूतनीकरण केलं पण असेल तर या ठिकाणी तुमचं रिजेक्ट झालं आहे त्या या ठिकाणी मंजूर झालं आहे हे पण आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकतात. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपल्याला जे आहे ते बांधकाम कामगारच्या प्रोफाईलवरती यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खालच्या साईड ऑप्शन आहे बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन. तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वरच्या साईडला जे आहे ते या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, मी आधार कार्ड मोबाईल नंबर टाकून घेतो. तर मी मित्रांनो मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकलेला आहे. तर आपण या ठिकाणी खालच्या साईडला जे प्रोसीड टू फॉर्म हे जे ऑप्शन दिलेलं आहे ह्या ऑप्शनवरती क्लिक करूया आणि पुढे जाऊयात. तर प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे आणि मित्रांनो, आपल्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी आपल्याला या रिकाम्या चौकटीत टाकायचा आहे. एंटर OTP या ठिकाणी जे आहे ते टाकून घ्यायचं आहे. तर आपण काही क्षणात या ठिकाणी OTP टाकून घेऊयात. OTP टाकल्यानंतर जे आहे तुम्हाला व्हॅलिडेट OTP ह्या ऑप्शनवरती जे आहे ते क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट OTPवरती या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते खालच्या साईडला तुमच्या मोबाईल नंबरचे शेवटचे 4 अंक या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. त्या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळं OTP येत नाही आहे, परंतु तुम्हाला जर OTP येत असेल तर तुम्ही या ठिकाणी OTP टाका. OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट OTPवरती क्लिक करा. तुमच्यासमोर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची जे बांधकाम कामगाराची या ठिकाणी आपण प्रोफाईल लॉग इन केले आहे त्या बांधकाम कामगाराची या ठिकाणी जी आहे ती प्रोफाईल ओपन होईल. त्या ठिकाणी त्यांचं नाव, आधार कार्ड नंबर, वय, पुरुष आहात का महिला आहात, त्यांचं नूतनीकरण दिनांक, त्यांचा नोंदणी दिनांक, त्यांचा मोबाईल नंबर, अर्जाची तिथी, त्यांचं संपूर्ण त्या ठिकाणी माहिती दिली जात आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे आहे ते आपल्याला OTP येत नाही काही कारणामुळं. तर आपण या ठिकाणी बॅक घेऊयात. या ठिकाणी जे आहे ते बॅक घेऊयात आणि जे आहे ते आपल्याला OTP येत नसल्यामुळे नूतनीकरण करता आपलं ते प्रोफाईल दाखवता आलेलं नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकतात नूतनीकरण पण या ठिकाणी तुम्ही करू शकतात घरी बसल्या. नूतनीकरणाची पण माहिती आपण पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे. या ठिकाणी जे आहे ते नवीन रिन्यूअल करताना या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि अपडेट रिन्यूअल करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर आता बरेच बांधकाम कामगारांनी मला 1-2 बांधकाम कामगारांनी कमेंट करून विचारलं की सर आम्हाला रिन्यूअल जे आहे ते अपडेट करायचं आहे, तर ते ऑप्शन कुठं आहे. तर या ठिकाणी पाहू शकतात न्यू रिन्यूअल म्हणजे तुम्ही नवीन नोंदणी करताना पहिल्यांदाच या ठिकाणी जे आहे ते रिन्यूअल करताना या ठिकाणी न्यू रिन्यूअल करायचं आहे. आणि रिन्यूअलमध्ये तुम्हाला जर काय कुठलं अपडेट करायचं असेल, काही चुकीची माहिती भरली गेली असेल अगोदर, तर अपडेट करण्यासाठी तुम्हाला खालच्या साईडला ऑप्शन दिलेला आहे अपडेट रिन्यूअल. त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि नवीन रिन्यूअल करताना या ठिकाणी क्लिक करायचं आहे. हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल की रिन्यूअल करताना कोणते या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, नक्की तुम्हाला ही माहिती समजली असेल की बांधकाम कामगारांना नोंदणी करताना किंवा नूतनीकरण करताना जेही 90 दिवसाचं प्रमाणपत्र लागत आहे तर त्याऐवजी सुयोग्य घोषणापत्र सुरू होणार आहे काही काळानंतर. ते तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल. आपले कामगार मंत्री यांनी पण सांगितलेलं आहे. नक्कीच तुम्हाला ही माहिती समजली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब. तुमच्या मनामध्ये काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात नंतर मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.